आपण प्रेक्षकांना आत्ताची अपडेट काय ते दाखवूया। आता सुनावणी तर संपलेली आहे, युक्तिवाद तर झालेला आहे, निकालाचं वाचन सध्या सुरू आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी हा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंचा जो अटकेचा एकंदरीतच प्रकार आहे, ती शिक्षा जी आहे ती कायम राहणार आहे का, की त्यांना कोर्टाकडनं काहीसा तरी दिलासा मिळणार आहे का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। कोकाटे हे सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती बरी नाही असं देखील समजतंय। अँजिओप्लास्टी त्यांच्यावर होणार आहे, अँजिओप्लास्टीची गरज आहे असं लीलावतीच्या डॉक्टरांनी सांगितल्याचीही माहिती मिळतेय। पण अधिकृत दुजोरा या संदर्भातला अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे कोर्टात ज्या वेळेला कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता त्यावेळेला हे वैद्यकीय कारण आणि प्रकृती बरी नसणं हे मुद्दे प्रकर्षानं मांडले गेले आणि ही सुद्धा बाब कोर्टानं ग्राह्य धरावी अशी मागणी देखील करण्यात आल्याचं समजतंय। अगदी थोड्याच वेळात कोर्ट आपला निकाल देणार आहे। कोर्ट आपला निकाल नेमका काय देणार आहे याची उत्सुकता ही कायम असणार आहे। सुनावणीच्या वेळच्या युक्तिवादाचा निकालपत्रात समावेश करण्यात आल्याचं समजतं आहे आणि कोकाटे हे लोकप्रतिनिधी असल्यानं त्यांना सूट दिली जाऊ नये असं सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादाच्या शेवटाकडे म्हटलेलं होतं। हे अपवादात्मक प्रकरण नाही असं सुद्धा सरकारी वकिलांचं म्हणणं होतं। तर निर्णयाला स्थगिती दिली नाही तर कोकाटेंची आमदारकी जाईल असं रवींद्र कदम जे कोकाटेंचे वकील युक्तिवाद करत होते त्यांनी बाजू मांडताना म्हटलेलं आहे। पण न्यायमूर्ती या सगळ्या बाबींचा विचार करतील का, या सगळ्या बाबी ग्राह्य धरतील का आणि नेमका काय निकाल देतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। उमेश आपल्या सोबत आहेत, मीनाक्षी आपल्या सोबत आहेत। मीनाक्षी यांच्याकडे देखील आपण जाणारच आहोत, त्यांच्याकडनं काहीशी अपडेट आपण जाणून घेणारच आहोत। एकंदरीतच या सगळ्याच्या अनुषंगानं निकाल नेमका काय येतो हे तर पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कोकाटेंची अटकेची शिक्षा कायम राहणार आहे की त्यांना दिलासा कोर्टाकडनं काहीसा दिला जाणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।